नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आनंदाची बातमी आहे की PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही आपला रखडलेला हप्ता आहे, म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता, हे दोघं हप्ते आता शेतकऱ्यांना एकत्र मिळणार आहेत का, यासाठी आता आपल्याकडे एक बातमी आली आणि ती बातमी आपण तुमच्यापर्यंत शेअर करणार. कारण की जो काही 5वा हप्ता आणि 18वा हप्ता होता तो ऑक्टोबर महिन्यामध्ये एकत्रित देण्यात आला होता. आणि आता नंतर जो काही स्पॅम असतो, जो काही वेळ असतो, त्या वेळेनुसार आता हा जो काही हप्ता आहे हा फेब्रुवारीमध्ये यायला पाहिजे होता, पण हे फेब्रुवारीच्या आधीच आता शेतकऱ्यांना तो मिळणार आहे अशी एक माहिती आली आहे कृषी मंत्रालयाकडून. आणि ती माहितीनुसार जर आता शेतकऱ्यांचं डॉक्युमेंटेशन ओके असेल, बघा आता हे सगळं जाणणार आहे आपण. त्यापूर्वी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा तर विसरत नका जा मित्रांनो. थंडी वाढली आहे बघा, थंडी खूप वाढली, दुकानमध्ये काहीच दिसत नाही, पण आपल्याला शेतात तर यावंच लागणार आहे शेतकरी असल्यामुळे. असो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता जो काही 18वा हप्ता आणि 5वा हप्ता होता तो शेतकऱ्यांना एकत्रित देण्यात आला होता. आता जो काही वेळ असतो तो 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येतो आणि त्याच्याचनुसार आता हा हप्ता होता फेब्रुवारीमध्ये. पण फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प असल्यामुळे अर्थसंकल्पाच्या आधीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जानेवारीमध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे. आता तत्पूर्वी अजून या दोघं हप्त्यांमध्ये वाढ होणार आहे का, ज्या पद्धतीने आता अर्थमंत्रालयाच्या बैठका झाल्या होत्या, निर्मला सीतारामन यांच्या बैठका देखील झाल्या होत्या आणि फेब्रुवारीमध्ये या हप्त्या म्हणजे हा जो काही हप्ता असणार आहे हा तर 2-2 हजाराचाच येणार आहे, पण जे काही पुढचे हप्ते असणार आहे त्याच्यामध्ये निधीमध्ये वाढ करून शेतकऱ्यांना त्यासाठी एक आर्थिक मदत मिळावी म्हणून नमो शेतकरीचे जवळपास 10 ते 12 हजार रुपये करण्यात येणार आहेत. आणि PM किसान सन्मान निधी योजनेची देखील सेम अमाऊंट करण्यात येणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना डबल, आता ट्रिपल इंजिनचं सरकार असल्यामुळे आता डबल फायदा हा शेतकऱ्यांना ते देणार असल्याचं सांगत आहे. पण यासाठी आता जे काही बजेट असणार त्या बजेटमध्ये निधी आणि तो निधी किती वापरावा, कसं वापरायचा, वित्त मंत्रालयाला त्या संदर्भात माहिती दिली, त्याच्यानंतर आराखडा तयार करण्यात आला आणि या आराखड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ही तरतूद करण्यात येणार आहे. पण आता तरी आपल्याला 2-2 हजार रुपये मिळतील आणि ते पण जानेवारीमध्ये मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे ही आनंदाची बातमी होती. दुसरी म्हणजे जे काही अतिवृष्टीचे पैसे अजून राहिले ते अतिवृष्टीचे पैसे देखील परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना लवकरात लवकर टाकणार आहोत, तर ते देखील पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ह्या पुढच्या महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत मित्रांनो. सो आनंदाची बातमी असणार आहे. पण ही ज्यावेळेस डिपॉझिट होते त्याच वेळेस आपल्याला ते खरं पटणार आहे, कारण की नुसतं घोषणाबाजी करूनच यांनी खूप काही दिवस काढले आहेत. आता बघूया ह्या तरी घोषणा हे किती तत्परतेने पाडता. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.